जळंब, शेगाव व खामगाव येथील विविध मागण्यांसाठी 10 मे रोजी स्थानिक पातळीवर समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सुखसुविधा पाहणी समितीचा शेगाव येथे दौरा आयोजित केला होता। यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी सदर समितीचे स्वागत केले व शेगाव सोबतच खामगाव व जलंब येथे स्थानकाची देखील पाहणी करण्याची विनंती केली। आमदार फुंडकरांच्या विनंतीस मान ठेवून सदर समिती खामगाव व जलंब येथे सदर समितीने प्रत्यक्ष भेट दिली। रेल्वे प्रवासी सुविधा समितीचे डॉक्टर राजेंद्र फडके, भजनलालजी शर्मा, कैलासजी वर्मा, छोटूभाई पाटील, डॉक्टर अभिलाष पांडे, ॲडव्होकेट विभा अवस्था हे या दौऱ्यात सहभागी होते। खामगाव, शेगाव व जलंब येथे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी आले असता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी समितीचे अध्यक्ष श्री पी.के. कृष्णदासजी यांच्या नावे जलंब, शेगाव व खामगाव येथील विविध समस्यांबाबत अवगत करून त्यांना सदरच्या मागण्यांबाबत पत्र दिले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार फुंडकर यांनी विविध मागण्यांचे पत्र दिले। अमृतसर हुजूर साहिब एक्सप्रेस, हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस साप्ताहिक, गंगानगर एक्सप्रेस, अहमदाबाद पुरी एक्सप्रेस, जयपूर सिकंदराबाद एक्सप्रेस, गंगानगर हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, साईनगर शिर्डी हावरा एक्सप्रेस, अजमेर पुरी एक्सप्रेस या एक्सप्रेसचे व मेलच्या नियमित थांब्याची मागणी करण्यात आली। खामगाव रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 5 येथे रेल्वे लाईन सुधारणा व वाढीव लाईन टाकणे या कामास मंजुरात मिळाली असून अद्याप हे काम सुरू झालेले नाही। त्यामुळे सदरच्या कामास निधी उपलब्ध करून देण्यात यावा व त्यास तात्काळ सुरुवात करण्यात यावी। प्लॅटफॉर्म नंबर 5 येथे नियमितपणे माल वाहतुकीसाठी मालगाडी खाली केल्या जाते। या ठिकाणी माल वाहतुकीचे काम दिवसरात्र सुरू असते, त्यामुळे अनेक वेळा रात्री अंधारात काम करावे लागते, त्यामुळे अपघात संभवतात। यासाठी हायमास लाईट मंजूर करण्यात यावा। खामगाव येथील माल धक्का अत्यंत जुना असून या ठिकाणी माल उतरविण्यास चांगल्या प्रतीचे शेडची आवश्यकता आहे। माल उतरविण्यास शेड उपलब्ध नसल्यामुळे मालाचे धान्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात धान्याचे व इतर वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे खामगाव येथे स्थानकात तात्काळ माल ठेवण्यासाठी शेड बांधण्यात यावे व माल धक्क्याचे नूतनीकरण करण्यात यावे। प्रवाशांसाठी असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची तात्काळ दुरुस्ती अत्याधुनिकीकरण करणे आवश्यक आहे। कामगारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। खामगाव हे मोठे शहर असून रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे गेटमुळे खामगाव शहरातील मोठ्या परिसराला जोडणारा रस्ता या रेल्वे गेटमुळे अनेकदा बंद होतो, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचण निर्माण होते। त्याकरिता येथे अंडरपास करण्यात यावा अशी विनंती केली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।